नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला हरतालिके व्रताची कथा, व्रताच्या पूजेची मांडणी आणि हे व्रत केल्याने काय होते हे सांगणार आहे. हे व्रत करावे कुमारिकांनी, सुवासिनींनी हे व्रत करायचे आहे. तर चला मी पूजेची मांडणी सांगते. इथे मी पूजेसाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे. यामध्ये घेतलेले आहेत हे पांढरे वस्त्र घेतलेले आहेत जे महादेवाला लागणार आहेत, आणि हे रंगीत वस्त्र घेतलेले आहेत गणपतीला आणि पार्वतीला लागणार आहेत. नंतर आपण घेतलेली इथं तुपाची जुडी घेतलेली आहे वातीची भिजवून. त्यामध्ये 108 वाती दीड पिळ्याच्या आहेत. विड्याच्या पानावर लागणारं साहित्य आहे. यामध्ये पाणी घेतलेलं आहे. गणपती बाप्पासाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे. गणपती बाप्पासाठी दुर्वाची जुडी घेतलेली आहे. नंतर इथं घेतलेलं आहे तांदूळ, मूग, तीळ आणि जवस. हे चारही सोमवारी वाहिलेले आहेत. त्यामुळं आता हरतालिकेलाही आपण याची पूजा आपण इथे करणार आहोत. इथं घेतलेलं आहे प्रसाद म्हणून पंचामृत घेतलेले आहे. यामध्ये दूध, दही, साखर, तूप आणि मध आहे. आणि इथं 2 कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत. हे भीमसेन कापराच्या 2 वड्या इथं घेतलेल्या आहेत. काडीपेटी घेतली आणि घंटा घेतली. इथे 2 समया घेतलेल्या आहेत, ज्या 2 बाजूनी 2 लावणार आहेत, आणि ही समय आपल्याला अखंड चालू राहू द्यायची आहे. आणि इथे घेतलेले आहे पाणी, हळदी कुंकू घेतलेला आहे आणि अगरबत्ती घेतलेली आहे. हे आपलं पूजेचं साहित्य. आता आपल्याला महादेवाबरोबरच पार्वतीची पूजा करायची आहे. म्हणून मग इथं आता पार्वतीची पूजा करण्यासाठी मणी, मंगळसूत्र, कुंकवाचा करंडा, जोडवी, ओटीसाठी साहित्य, त्यामध्ये 11 रुपये, हळदी कुंकू, भस्म, हे साहित्य आपल्याला पार्वतीच्या पूजेसाठी लागणार आहे ते घेतलेलं आहे. पूजेमध्ये लागणार आहे आपल्याला सर्वात महत्त्वाची वाळू. ही वाळू आता मी स्वच्छ धुवून आणि चाळून घेतलेली आहे. आता या वाळूपासून आपल्याला महादेव, पार्वती आणि सखी काढायचे आहेत. ते आपण आता पुढे बघू. त्यानंतर आपल्याला लागणार आहेत फळं. फळामध्ये मी केळी, डाळिंब, सफरचंद. इथं आपल्याला फळे लागणार आहेत. त्यासाठी मी इथं फळे घेतलेली आहे. केळी घेतलेली आहे, डाळिंब घेतलेलं आहे, सफरचंद घेतलेलं आहे आणि एक आपल्याला मक्याचं कणीस घ्यायचं. फुलं, पांढरे फुलं हे आपण महादेवासाठी घेतलेले आहेत. लाल फुल गणपतीसाठी आणि बाकीचे फुलं आपण सजावटीसाठी घेतलेली आहेत. एक दुर्वाची जोडी आपण गणपतीला घेऊ. आणि आपल्याला लागणार आहे बेल हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि बेलाच्या खाली जी गाठ असते ती गाठ सर्व बेलाची आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायची आहे. बेल हा महादेवाला अत्यंत प्रिय असल्यामुळे आपल्याला आता पूजेमध्ये सर्वात महत्त्वाच्या आहेत त्या आहेत झाडाच्या पत्र्या. तर आता ह्या झाडाच्या पत्र्या मी एका झाडाच्या म्हणजे फुलाच्या पत्र्या ह्या 16 घेतलेल्या आहेत. आपल्याला ज्या अवेलेबल असतील झाडांच्या, फळाच्या, फुलाच्या, वनस्पतीच्या पत्र्या त्या आपण घेणार आहेत. 16 वनस्पतीच्या 16 पानाच्या पत्र्या मी इथे घेतलेल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची पत्री अशोकाची या पानाची जर तुम्हाला भेटली तर ती तुम्ही आवर्जून घ्या. आता आपल्याला लागणार आहेत नागवेलीचे पाने. विडा ठेवण्यासाठी नागवेलीची पाने घेतलेली आहेत. त्यानंतर आपल्याला लागणार आहेत धोत्र्याचे फळं आणि धोत्र्याची फुले. आता आपल्याला इथे काढायचा आहे महादेवाची पिंड काढायची आहे. त्यासाठी वाळू घ्यायची. अशा प्रकारे आपल्याला महादेवाची पिंड काढायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला गणपती काढायचा आहे, कारण प्रत्येक पूजेमध्ये गणपतीशिवाय महादेवा अधुरा आहे. छानपैकी महादेवाची अशी पिंड काढून घेतलेली आहे. त्यानंतर महादेवासमोर आता आपल्याला इथे नंदी बाबा काढायचे आहेत. नंदी बाबा काढले. आता इथे काढायचे आहेत आपल्याला पार्वती आणि तिच्या सखी. पार्वतीने ही पूजा तिच्या सखीसोबत केलेली आहे, त्यामुळे आपल्याला इथे पार्वती आणि तिच्या सखी काढायच्या आहेत. वाळूपासून आता आपण महादेव, नंदी आणि पार्वती सखी काढलेल्या आहेत. आता प्रथम पूजा गणपतीची. त्यासाठी गणपतीला स्नान घालून घ्यायचं आहे. पंचामृताने गणपतीला स्नान घालून घ्यायचं आहे.
पंचामृताय स्वाहा. पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे. शुद्धोदकाय स्वाहा. गणपतीला आता इथे स्नान घालून झालेले आहे. गणपती बाप्पाचे प्रस्थान झालेले आहे आणि आपण गणपती बाप्पाची इथे पूजा केलेली आहे. तेलना दुर्वा लाल फूल वाहिलेलं आहे. आता आपण महादेवाची पूजा करू. महादेवाला पंचामृताने स्नान घालू. स्नान आपण काही महादेवाला घालू शकत नाही, त्यामुळे थोडं थोडं पाणी आणि पंचामृत टाकून महादेवाची पूजा करून घेऊ. त्याचबरोबर आपण इथे सखीचीही पूजा करून घेणार आहोत. गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर आपण महादेवाला सर्वप्रथम बेल वाहून घेतलेला आहे. आता राहिलेल्या वाळूने आपण पाटावर पूर्ण कैलास उतरवणार आहेत. त्यासाठी आपण इथं पाटावरती अशी सगळ्या बाजूंनी वाळू पसरून घेणार आहोत. व्यवस्थित अशी वाळू आता आपली सगळ्या पाटावरती पसरवणं झालेली आहे. त्यानंतर आता आपण बेलपत्री वाहणार आहोत. ओम नमः शिवाय. 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 शिवमुख वाहून घेणार आहोत. आता आपण महादेवाची पूजा करून घेतलेली आहे. आता पार्वतीला आपण हे पूर्ण सौभाग्य अलंकार ठेवणार आहोत. बांगड्या, मणी, मंगळसूत्र, जोडवे. आता आपण गणपतीची आरती करून घेणार आहोत. सर्वात शेवटी देवाची आरती झाल्यावर सर्व देवाला मनोभावाने नमस्कार करायचा. धूप दीप दाखवायचे. गणपतीला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. पार्वतीला तिचे सर्व अलंकार ठेवायचे आणि मग नंतर व्रतकथा ऐकायची. व्रतकथेच्या हरतालिकेचे पुस्तक जर तुमच्याकडे असले तर उत्तमच. तुम्ही त्या पुस्तकातून कथा ऐकू शकता किंवा मग एखाद्या याच्यावर कथा मोबाईलवरही तुम्ही कथा ऐकू शकता. त्याप्रमाणे आज मी आता तुम्हाला कथा सांगणार आहे. ती तुम्ही मनोभावाने एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीने शंकराला विचारले, महाराज, सर्व व्रता श्रेष्ठ व्रत कोणते? श्रम कमी आणि फळ जास्त ते मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्व व्रता श्रेष्ठ आहे. ते मी तुला सांगतो. ते तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याने मी तुला प्राप्त झालो. लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून मोठे तप केलेस. 14 वर्षे झाडाची पिकली पाने खाऊन होतीस. ऊन वारा पाऊस हे दुःख सहन केलं व अशी कन्या कोणास द्यावी अशी तुझ्या वडिलांना चिंता पडली. इतक्यात तिथे नारद मुनी आले आणि नारद मुनी हिमालयात आले आणि योग्याचे कारण येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद वर झाली आहे ती विष्णूला द्यावी, तोच योग्य वर आहे. त्यांनी तुझकडे मागणी करण्यासाठी पाठवले आहे म्हणून मी इथे आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांनी ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तिथून निघून गेले. विष्णूला ही गोष्ट कळविली. नारद गेल्यावर तुझ्या पित्याने ही गोष्ट तुला सांगितली. ती तुला रुचली नाही. तू रागावलीस. असं पाहून तुझ्या सखीने रागवण्याचे कारण विचारले. तेव्हा तू सांगितलेस, महादेवा वाचून मला दुसरे कोणासोबतच लग्न करायचे नाही असा माझा निश्चय आहे. असे असून मला माझ्या पित्याने विष्णूला देण्याचे कबूल केले आहे. त्याला काय उपाय करावा? मग तुला सखीने घोर अरण्यात नेले. तेथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केला. तिथे माझे लिंग पार्वतीसह स्थापन केले. तेथील माझं आसन हललं. नंतर मी इथं आलो, तुला दर्शन दिले, वर मागण्यास सांगितला. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि गुप्त झालो. पुढं दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारायण केलंस. इतक्यात तुझा बाप तिथे आला. त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिले. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तुला त्यानं मला अर्पण केली. अशी या व्रताची तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत म्हणतात. याचा विधी असा आहे की ज्या ठिकाणी हे व्रत करायचं आहे त्या ठिकाणी तोरण बांधावे. तर मैत्रिणींनो, अशी होती हरतालिका व्रताची कथा. ही कथा सर्व सुवासिनींनी वाचावी, ऐकावी आणि कुमारिकाने वाचावी. सुवासिनींनी वाचल्यावर त्यांच्या पतीला उत्तम आरोग्य लाभते आणि त्यांचं सौभाग्य दीर्घकाळ टिकून राहते. आणि कुमारिकेने वाचन केल्यावर या व्रताची पूजा केल्याने
कुमारिकेलाही त्यांच्या मनासारखा पती मिळतो. तर असा आहे हा हरतालिकेचे व्रत आणि पूजा. तुम्हाला जर ही पूजा आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हरतालिका माता की जय. ओम